अवंती पैठणी सिल्क साडी जेवला पैठणी दालनाचा भव्य शुभारंभ। भारतीय नारीचे सौंदर्य हे साडीमध्ये खोलून दिसते आणि हीच परंपरा जोपासत अर्चना राजेश पिंगळे यांनी शॉप नंबर 1 एरोस्कॉट टॉवर कुलकर्णी गार्डन जवळ शरणपूर रोड नाशिक येथे खास नाशिककर महिलांसाठी अवंती पैठणी आणि सिल्क साडी जेवला पैठणी दालन नाशिककर महिलांसाठी सुरू केले आहे। या ठिकाणी सण उत्सव लग्न समारंभ किंवा आपल्या आनंदाच्या क्षणी आता येवल्याच्या पैठणी नाशिकमध्येच खरेदी करता येणार आहेत। या ठिकाणी महाराणी ब्रोकेड कलांजली मुनिया टिशू इत्यादी प्रकारच्या पैठणी उपलब्ध असून या भव्य शुभारंभानिमित्त सत्यनारायणची पूजा करून अवंती पैठणी आणि सिल्क साडी जेवला पैठणी दालनाचा शुभारंभ करण्यात आला। महिलांनी पहिल्याच दिवसापासून महिलांची आपली आवडती पैठणी आणि साडी खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती। या शुभारंभानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माजी सरचिटणीस महिला मोर्चा अध्यक्ष सौ रोहिणी नायडू आणि शहर उपाध्यक्ष सौ सोनाली शिरसाट कुलकर्णी, सौ नुपूर राहुल जाधव यांच्यासह अवंती पैठणी आणि सिल्क साडी जेवला पैठणी दालनाला शुभेच्छा देण्यासाठी पिंगळे परिवारातील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकदा तरी आपली आवडती पैठणी आणि सिल्क साडीज खरेदी करण्यासाठी आपल्या आवडत्या अवंती पैठणी आणि सिल्क साडीजला भेट द्या असे आवाहन संचालिका अर्चना सौ राजेश पिंगळे यांनी केले आहे। मी अर्चना राजेश पिंगळे, मी अवंती पैठणी दालन चालू केलं आहे कुलकर्णी गार्डनच्या बाजूला। सगळ्या येवला पैठणींच्या सगळ्या इथे तुम्हाला भेटून जाते। पैठणीचे प्रकार इथे बघायला भेटतील, तरी सगळ्यांनी आवर्जून एकदा भेट द्या अवंती पैठणीला। आमचा पत्ता शरणपूर रोड कुलकर्णी गार्डन जवळ नाशिक। नाशिकच्या व्यवहारात अजून एक भर येवल्याची पैठणी नाशिकमध्ये अवंती पैठणी शोरूममध्ये कुलकर्णी गार्डन येथे सुरू झालेल्या नवीन दालनामध्ये विविध प्रकारच्या पैठण्या इथे उपलब्ध आहेत। खऱ्या अर्थाने ह्या दालनामुळे नाशिककरांची अजून एक येवल्याला जाण्याची न जाण्याची सोय इथे केलेली आहे। पिंगळेताईंनी खरं तर त्यांनी हा जो सुरू केलेला आहे पैठणीचं दुकान, मला असं की सगळ्या महिला भगिनींसाठी दिवाळीच्या एक पर्वणीच असणार आहे। या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला सहज येवल्याची पैठणी नाशिकमध्ये उपलब्ध होणार आहे आणि ह्या दुकानाला मनापासून शुभेच्छा। त्यांचं स्वागत अवंती पैठणी इथे आज अर्चनाताई पिंगळे आपल्या बरोबर आहे। त्यांनी आज इतकं सुंदर दालन सुरू केलेलं आहे। आता येवल्याला जाण्याची गरज नाही, ज्यांना पैठणी घ्यायची आहे त्यांनी अवंतीमध्ये या आणि पैठणी घ्या आणि याचा लाभ घ्या। धन्यवाद। नमस्ते, मी शिवानी विस्पुते, मी नाशिकची कुलकर्णी गार्डन शरणपूर रोड नाशिक। आज इथे अवंती पैठणी दालनाचं शोरूमचं उद्घाटन झालंय, तर मी आज इथे भेट द्यायला आली आहे। मला खूप छान साड्या इथे आवडल्या। महिलांना एकदम सांगू इच्छिते का नक्की या तुम्ही छोट्या कार्यक्रम किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला छान एकदम मस्त साड्या भेटेल इथे आणि मला खूप आवडलं इथे येऊन। मी एक साडी घ्यायला आली होती पण मी आज 4 साड्या घेऊन जाते। नमस्कार, मी वृषाली। मी आज आपल्या शरणपूर रोडला अवंती पैठणी म्हणून ह्या खास साडीच्या दालनाचे आज उद्घाटन झालेले आहे। तर इथे भरभरून खूप सुंदर साड्या आहेत। आपल्याला बऱ्याच प्रकारच्या पैठणींची आपल्याला व्हरायटी इकडे मिळेल आणि सगळ्या महिलांचे हे हक्काचे दालन आहे। तर नक्की सण समारंभासाठी इथे खूप सुंदर अशा पैठण्या, सॉफ्ट सिल्कच्या साड्या आणि बरेच प्रकार तुम्हाला इथे मिळतील। तर ह्या अवंती पैठणी शरणपूर रोड कुलकर्णी गार्डनच्या मागे इथे नक्की तुम्ही भेट द्या, अवश्य भेट द्या। मी सुद्धा इथे खरेदी केलेली आहे आणि आपण सुद्धा इथे खरेदी करा। थँक्यू। मी आचल अतुल दुसाने। आम्ही आज शरणपूर कुलकर्णी गार्डन मागे अवंती पैठणी अँड सिल्क साडी याचे नवीन दालन सुरू केले आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीचं साडी हे वस्त्र अलंकार असून तिचं खरं सौंदर्य हे साडीतच खोलून दिसते। त्यातच जर पैठणी असेल तर काही खास नाही। आम्ही जुनी पिढी व नवी पिढी या सर्वांचा विचार करूनच नवीन कलेक्शन अवंती सिल्क साडी आणि पैठणीमध्ये अवेलेबल केलेले आहे। तर तुम्ही सर्वांनी अवश्य येऊन भेट द्यावी। ही पिढी व नवीन पिढी या सर्वांचा विचार करूनच आम्ही आमच्या दालनात नवीन प्रकारच्या पैठणीच्या व्हरायटी अवेलेबल केलेल्या आहेत। सण उत्सवानिमित्त मी नाशिकमधल्या सर्व स्त्रियांना आवाहन करते की अवश्य भेट द्या आपली आवडती अवंती पैठणी।